नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 24 मार्च 2026 आहे आणि आल्या अद्रकीचे बाजारभाव जर कधी बघायला गेलो तर 3800, 3900, 4000 पर्यंत सौदे होत आहे। भरपूरशा ठिकाणी जे सौदे होत आहेत ते 3900 ते 4000 दरम्यान होत आहे। काही ठिकाणी 3900 रुपयांना सरसगटही सौदे होत आहे। सरसगट म्हणायला गेलं तर आता एवढा सडीचा माल नाही, पण भरपूरशा ठिकाणी डागी टोळ जो माल असतो किंवा डोळे खराब झालेले असतात असे शेतकरी 3900 रुपयांपर्यंतही काल सौदे झालेले। आणि जर कधी सुपर माल असेल तर 4000 पर्यंत सौदे होत आहे। एक्स्ट्रा सुपर माल असेल तर 5-50 रुपये मांग पुढे होत आहे। भरपूरशा ठिकाणी बियाणं काढून घेतलं गेलं पाहिजे, कारण की मध्यंतरी ढगाळ वातावरण आलं होतं आणि पुढेही आता 30 तारखेला हवामान तज्ज्ञ जे ते ढगाळ वातावरण आणि पाण्याचा अंदाज सांगताय। त्यामुळे काय होतं की मोड अंकुरून येतात आणि तुम्हाला बियाण्याला प्रॉब्लेम येऊ शकतो। भरपूरशा ठिकाणी असं झालेलं आहे की लेट बियाणं काढले तर डोळे खराब होतात आणि पुढे त्याचा फटका तुम्हाला बसतो। तुम्हाला बियाणं काढायचं असेल तर एक 5-6 दिवसामध्ये आता बियाणं काढणं योग्य आहे, कारण की वातावरणातल्या लहरीपणामुळे त्याला अंकुरण फुटत आहे। आणि राहिला बाजार भावाचा विषय तर भरपूरशा ठिकाणी बाजार हे स्थिर झालेले। भरपूर शेतकरी विचारताय की युद्धाचा काही विपरीत परिणाम होऊ शकतो का, तर आताच काल नरेंद्र मोदी सांगत होते की बा याच्यावरती आपल्याला कोरोनासारखी परिस्थिती येऊ शकते, म्हणजे डिझेल वगैरे तर थोडा बहुत परिणाम याचा झालेलाच आहे। त्यामुळेच भरपूरसे लोक म्हणतात की आपल्या अदरक एक्सपोर्ट होत नाही, त्याचा आपल्याला एवढा फटका बसेल नाही, पण 10-15% जर कधी फरक बसला आणि 15% जर कधी तुम्ही अनुमान काढलं तर एक 400-500 रुपयाचा तो गॅप राहतो। म्हणजे 45-46 रुपयाची जी विकणारी अदरक आहे ते आज 4000 विकणार आहे। हे युद्ध कसं थांबतं आणि येणाऱ्या भावात कसे वाढवणार त्याबद्दलही आपण डिटेल व्हिडिओ बनवतच राहणार आहोत। तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडत असेल तर शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।